घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा प्रोमो तर एकदम जबरदस्त आपण पाहिलेला आहे. या प्रोमो मध्ये आपण पाहिले की आता शर्वरी सगळ्यांच्या समोर इकडे आपला गुन्हा कबूल करत आहे आणि त्यानंतर मात्र आता जानकी आणि आता अवंतिका, ऐश्वर्या या आता पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत. हे तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. पण जे आपल्याला माहित नाहीये ते सत्य हे आहे की शर्वरीने खरंच विक्रांतचा खून करण्यासाठी काय केलं होतं आणि या उपर जाऊन जानकी विक्रांतचं जे महाभयंकर सत्य आता तिच्या समोर आणणार आहे ते मात्र काहीतरी वेगळंच आहे. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये अनेक सस्पेन्स आता या भागामध्ये उलगडताना आपल्याला दिसणार आहेत. हे सस्पेन्स काय आहेत? शर्वरीने खरंच खरंच डोक्यामध्ये बसलेल्या म्हणजे आता खाली बसलेल्या विक्रांतच्या डोक्याला टाळूला हातोडा मारलेला आहे. पण पण आता हे सगळं काय घडलंय? जानकीने अचानकपणे आता म्हणजे पोलीस स्टेशनला येत आता ही बातमी कशी खोटी आहे किंवा हे सगळं कसं बदललंय, सगळं सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. छोटासा एपिसोड चुकवून. मुळातच जानकीने आणि अवंतिकाचा अभ्यास थोडा कमी पडलेला असतो. त्यांनी आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे पेपर नीट पाहिलेलेच नसतात. फॉरेन्सिक डिपार्टमेंटनी जे काही मात्र आता अनाउन्समेंट केलेली आहे किंवा जे काही रिपोर्ट आलेले आहेत फॉरेन्सिक कडून, ते रिपोर्ट मात्र आता असे असतात की बसलेल्या अवस्थेमध्ये हल्ला केल्यामुळे पाठीच्या मणक्याची हाडं सुद्धा थोडीशी हे झालेली आहेत. हे सगळं सगळं ज्या वेळेला देसाई वकील सांगतात आणि त्याच वेळेला जानकी आणि अवंतिका हादरलेल्या आहेत. कारण आता सगळं सत्य अचानकपणे अशा पद्धतीने समोर आलेलं आहे आणि त्याचमुळे मात्र आता इकडे ज्या वेळेला तिने बसलेल्या माणसाच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीने काही म्हणजे टाळूवरती वार केला आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर जेव्हा येतं आणि त्यावेळेला मात्र आता इकडे आता शर्वरीला आठवायला लागतं कशा पद्धतीने आपण विक्रांतवरती वार केला होता, कशा पद्धतीने मात्र आता विक्रांतला मारलं होतं आणि त्यानंतर तिचे आता पुरते धाबे दणाणलेले आहेत आणि ती या सगळ्यामध्ये पूर्णपणे मात्र हादरले आणि खाली कोसळले. सगळेजण तिला आता उपचारासाठी नेत आहेत. जरी तिला उपचारासाठी नेण्यात आलं असलं तरी सुद्धा शर्वरीला माहितीये की आपण काय केलंय ते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मात्र आता इकडे शर्वरीला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. तिकडून पोलीस स्टेशनला तिला नेण्यात आलेलं आहे. पोलीस स्टेशनला आल्यावरती मात्र आता शर्वरीचं डीप इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एक आता स्पेशल ऑफिसरना बोलवण्यात आलेलं आहे आणि ज्या वेळेला त्या ऑफिसर मात्र आता तिकडे आल्यात आणि त्यावेळेला त्या शर्वरीला सांगतायत की जे काही खरं खरं आहे ते सांगा. आता शर्वरी विचार करायला लागते, म्हणजे शर्वरीने खरं तर आता वार केलेला आहे तो म्हणजे विक्रांतवरती, म्हणून आता ती इकडे विचार करायला लागते नाही काहीही झालं तरी सुद्धा मी आता यांना खरं खरं सांगण्याच्या पेक्षा आणि या सगळ्याची बदनामी करून घेण्यापेक्षा मी आता स्वतःला जीव संपवून आणि त्यानंतर मात्र आता त्या पोलीस ऑफिसर तिला पुन्हा एकदा खाली बसायला सांगत आहेत. पण आता ती काही ऐकायला तयार नाहीये. ती पुन्हा एकदा त्यांच्या सोबत आलेली आहे आणि त्यांच्या समोर आल्यावरती ती त्यांची बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न करते. फायनली या झटापटीमध्ये तिने बंदूक काढण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे. ज्या वेळेला ती बंदूक काढण्यात यशस्वी ठरते आणि त्याच वेळेला मात्र आता त्या पोलीस ऑफिसर तिचा हात झटकत आहेत, तिला आता बाजूला करत आहेत. पण त्याच वेळेला ती मात्र आता तो हात समोर करत ती बंदूक आपल्या हातात घेते आणि त्याच वेळेला ती बंदूक आपल्या कानाला लावते आणि काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये स्वतःला संपवणार असं म्हणत तिने आता ती बंदूक आपल्या कानाला लावले. बरं, हे सगळं झाल्यावर ती जानकी तिकडे अवंतिकाला घेऊन आता आलेली आहे आणि अवंतिकाला घेऊन आल्यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते, शर्वरी वंश तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्रास होऊ देणार नाही आहोत. तुमच्यावरती कितीही खोटे कोणीही आरोप केले तरी आम्ही या सगळ्यामध्ये तुमच्यासाठी मात्र आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असं म्हटल्यावरती मात्र आता शर्वरी सांगते, नाही बहिणी, मीच खरं तर विक्रांतला मारलेलं आहे असं म्हटल्यावरती मात्र आता जानकीच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे आणि जानकी या सगळ्यामध्ये तिला आता विचारायला लागते, काय बोलतेस तू, कसं काय, कशावरून हे सगळं खरं आहे असं आम्ही समजायचं? आणि त्यावरती ती सांगायला लागते, हो बहिणी. आणि त्यावरती मात्र आता आपली सगळी कर्मकहाणी शरू आता सांगायला लागते. शरू सांगायला लागते की ज्या वेळेला मात्र आता मी इकडे सांगितलं होतं ते म्हणजे विक्रांतला की माझं आणि आता इकडे
म्हणजे माझं आणि आता इकडे राहुल या दोघांचं अफेअर आहे हे ज्या वेळेला मी त्याला सांगितलं तेव्हा माझ्यावरती विक्रांत खूपच चिडला आणि त्याने मला सांगितलं काहीही तरीही मी तुला सोडणार नाहीये. मी त्याला शिस्तीत सांगत होते की मला डिवोर्स दे, मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये. पण त्यावरती तो मात्र माझं काही ऐकायला तयार नव्हता. बरं इतकंच नाहीये तर या सगळ्यामध्ये त्यांनी आता मला मला धमकी दिली की मी सगळ्या घरच्यांच्या समोर आता तुझं सत्य आणीन आणि तुझं सत्य सगळ्या घरच्यांच्या समोर आणून मग मात्र काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये मात्र मी सोडणार नाही असं म्हटल्यावरती माझ्या रागाचा पारा चढला आणि मी त्याच्या डोक्यामध्ये वार केला. यावरती जानकी म्हणते शर्वरी वंश तुम्ही खोटं बोलताय, असं काहीही झालेलं नाहीये. शरू सांगते हो वहिनी, अगं असं काय करतेस, मी तुझ्याशी का खोटं बोलू आणि स्वतःलाच या सगळ्यामध्ये मी आता का अडकवून घेऊ. यावरती ती म्हणते तुम्ही आता जे काही तुमच्या समोर दाखवण्यात आलंय ते सत्य समजून आता चालला होतात, पण सत्य वेगळं आहे. प्रेक्षकांनो आता जे सत्य शरू सांगते ते सत्य घडलेलं आहे जसंच्या तसं, पण या परिस्थितीमध्ये विक्रांतचा जीव गेलेला नाहीये ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. विक्रांतचा जीव जाण्यासाठी कारणीभूत ठरलेली गोष्ट मात्र वेगळीच आहे आणि पुढची कहाणी जानकी सांगायला लागते. जानकी सांगते शर्वरी वंश ज्या वेळेला हे सगळा प्रकार चाललाय ना, तुम्ही विक्रांत भाऊजींना मारलत ही गोष्ट मात्र आता त्यांच्या डोक्यावरती वार केलात, पण तो वार खूप हलका होता. या सगळ्यामुळे त्यांनी आपला बचाव करण्यासाठी ज्या वेळेला मात्र आपल्या पाठण हे केली त्यावेळेला ती त्यांच्या पाठीचं पोझिशन हे झाली की बसून वार झाला. पण त्यानंतर मात्र काय केलं तुम्ही. शर्वरी सांगते काही नाही वहिनी, अगं मी फक्त एकच हातोडा मारला, एक हातोडा मारून आता तिकडून मी निघून गेले, कारण मी विक्रांतला त्या अवस्थेत बघू शकत नव्हते आणि तेव्हा तिथे राहुल आला आणि त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते हो, कारण तुम्ही जो काही पहिला वार केला होता त्यावरती काहीही त्यांना लागलेलं नव्हतं. हो शर्वरी वंश त्यांना काही लागलेलं नव्हतं आणि या सगळ्यामध्ये ते आता फक्त थोडेसे जखमी झाले होते, कारण तुमचा वार हा टाळूवरती लागलाच नव्हता. खरं सांगायचं तर हा वार आता तुम्ही करून निघून गेलात, पण त्यानंतर त्यानंतर मात्र आता तुम्ही तो हातोडा दिलात तो म्हणजे इकडे आता म्हणजे तो हातोडा दिलात तो म्हणजे इकडे आता राहुलच्या हातात, बरोबर ना. आणि राहुलने तुमच्या तो हातोडा कसा घेतला तर आता हँगलोज घालून, बरोबर की नाही. शर्वरी म्हणते हो आणि त्याच वेळेला जानकी ओरडून ओरडून पोलिसांना सांगायला लागते की हे सगळं सत्य आहे, मुळात शर्वरी वंश यांनी वार केला. शर्वरी वंश या दोषी आहेत पण खुनाच्या आरोपाखाली नाही तर अटेम्प्ट टू मर्डर या आरोपाखाली दोषी आहेत. असं म्हटल्यावर ती इकडे आता सांगायला लागते शर्वरी की वहिनी तुला हे सगळं कसं काय माहिती, तू या सगळ्यामध्ये इतकी आता ठामपणे कसं काय हे सांगू शकतेस. आणि त्यावरती जानकी सांगायला लागते कारण या सगळ्यामध्ये मात्र जरी त्याच्यावरती हल्ला झाला असला तरी विक्रांतने जे काही त्यावेळेला मात्र आता हे सगळं हे केलेलं आहे ना, ती नोट माझ्याकडे आलेली आहे आणि आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. जानकीने मात्र आता सगळ्यांच्या समोर एक गोष्ट आणलेली आहे आणि ती इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर आता एक नोट वाचून दाखवते आणि त्यावेळेला अवंतिका सांगायला लागते मुळातच मात्र आता आम्ही आमचे मेल चेक केले नव्हते, पण विक्रांत भाऊजींनी मरणाच्या आधी इकडे आम्हाला मेल केला होता आणि त्यामुळे आम्हाला जे काही समजले ना ते बघा त्यांच्या ऑथेंटिक म्हणजे त्यांच्या व्हेरीफाईड मेल ऍड्रेस वरून आणि आता व्हेरीफाईड ह्याच्यावरूनच मात्र आता म्हणजे मेल आलेला आहे हे तुम्ही चेक करू शकतात. आणि त्यामध्ये मात्र आता ती सांगायला लागते कारण त्यांनी आता जो काही मेल पाठवलाय ते आता आम्ही तुम्हाला वाचून दाखवतोय आणि त्या मेलमध्ये लिहिलेलं असतं की शरूचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे, पण शरूला या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे जो कोणी भुलवत आहे तो म्हणजे इकडे आहे राहुल या सगळ्यामध्ये शर्वरीला भुलवत आहे आणि तो माझ्या जीवावरती उठलाय, माझ्यानंतर तो शरूला सुद्धा मारून टाकेल कारण त्याला फक्त पैशाशी मतलब आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता विक्रांत लिहिलेली ही शेवटची चिठ्ठी मात्र शरूच्या डोळ्यासमोर आणि चिठ्ठीच्या रूपाने का होईना पण आता विक्रांतीकडे शर्वरीच्या समोर उभा टाकलेला आहे. शर्वरीला महाभयंकर धक्का बसलाय. शर्वरीला मात्र या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की शेवटच्या क्षणाला सुद्धा विक्रांत आपल्यासाठी आता धावून आलेला आहे आणि त्या विक्रांतला आपण मारण्यासाठी पहिल्यांदा वार केला होता. तिला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटलेलं आहे आणि आता इकडे या मेलचा किंवा या मेलद्वारे पाठवलेल्या चिठ्ठीचा नक्की काय परिणाम होणार किंवा या सगळ्यामध्ये शर्वरीला मात्र आता सुटकेसाठी काही द्वार ओपन होणार आहेत का
किंवा या सगळ्यामध्ये शर्वरी मात्र आता स्वतःचा बचाव करू शकणार आहे का? जानकी आणि आता इकडे अवंतिका तिला सोडवण्यामध्ये यशस्वी होतील का? ही आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये व तिचं म्हणणं खरं करणार. येणाऱ्या भागामध्ये अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.